जाळी बिळी भरून घेतली आणि आता गुढी आवळायच्यात आहे. जरा दळण बी केलंय. संध्याकाळच्याला पीठच नाही. कुठं गिरण गावली तर दळून घ्यायचंय, नाहीतर मग मामांना दळायला लावायला लागन मोर. मामाच्या सोबत द्यायला लागन दळण. चाललंय उरकायचं. आता या डालग्यातनं कोकरी भरून घ्यायच्यात. हे कोकरं सकाळीच झालं या. सकाळी झाल्यामुळं वराडतंय ते बारीक असल्यामुळं. पोरांचं चाललंय त्या तिकडे खेळायचं. तर चिडत्यात बी पोरं खेळताना. आता हे सगळ्यात मोठं आहे ते एकटंच टाकलं याच्यात. ही तारटाची पुती इथं कासल्याची आणि अशी वर टाकले म्हणजे त्यांना गारवा राहतो. वली करून आपली टाकायची. आता कोकरी घालून झाली की पाणी टाकणार आहे पोत्यावनं वरनं. आता बिराड लादून वाढाय चालू केली. सगळी तिन्ही बिराड घालून घेतली गोड्याव. मामा जाऊ का मग? या मग तुम्ही. हा मग ना तुम्हाला येडा आहे. आता आम्ही मधनं जाणार आहे. सागरला म्हणते गोड्याव बसव, तर आता बसव म्हणतोय तर वरंगाताला लागली गुढी. वाट नाही वाढ, चढ उतार चढ उतार. हे असं वड्यांचं पाय वारंगाताचे हळूहळू हळूहळू वडायला लागतात. बोबडी पण वरती या आणि असं खड्डे आहेत वर खाली. मग गोड्यांची वजी मानव येतात मागं जात्यात. चढ आला की मागं जात्यात, वरंगाळ आला की मानव येतात. मग सागरला म्हणलं मोर सपाटीला गेल्यावर बसावते आता तुला. सागरला मगाशी सपाटीने बस म्हणत होती तर म्हणला नाही मला चालायचंय. हो 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 बघ एका राखच गेलं ग त्याचं. सर सर वर 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 बाय बाय या या या. सर्वात माग डाल ग सर अर्चना. माथुळी मोर आली ग त्याची. थोडा अजून तिकून सर अर्चना तिकून वर. कंच्याच माझ्या हातातले तर नाही गेलं बा. नाही नाही गुढी सुद्धा घासारत्यात. आमचं पाय घासारत्यात. वरंगाळलेले मोठं. दामाने वर जायचं. दामाने गोड्याच्या गळ्यात वजा येईन. गळ्यात आल्यावर पाडायला लागन आपल्याला. मग पाणी आहे वळाला बी. हा दम ना बाबा. हे कोण आले वरनं. आता हे कोण एक चढ आहे पण हे चढ बारीक आहे. हे चढ लय मोठा होता. आता चांगली मेंढर चारली आणि निघालोय पुढं. तर बिराड त्या साईडने आता मागून आले ते. आता तिकून गाडो मारा घे तसेच आता बिराड पुढं निघतील. कुठं आहे पाणी? आलं वाडा गाठा आहे आम्हाला. वाडा शॉर्टकट झाला तुम्ही पण. मिठ्यांची कुकरी इथं बिराडा त्यामुळे मग मिठ्या आल्या पळत. खाली वर आहे ना. अर्चना कुठे? पाणी आणायला बाटली भरून आणायची. आता इथं चालले पाणी खायची प्यायचं मेंढक्यांचं. आणा चल. मिठ्या बिराड संघाच मिठ्याची कुकरी इथं बिराडा त्यामुळे मिठ्या पळून येते नाही मेंढरा. तुझी बाटली संपली. गज एकर जाते रे गोड्याच्या. कुठं म्हणलं दादा बसायला? बसायचं कुठं? हा ना काहीच गॅरंटी नाही. काय काय अरे मोर 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 जाऊ मला पाणी पिऊन.
आता वाडा जरा शहरी ठिकाणी झालाय आमचा. कुठं भेटलं पाणी? बारकाला गोड्या बसून पाणी पिते काय ते? गार देते ना पाणी. ते मेंढरं जाते ना आपली मुलं. आता मेंढराची आणि बिराडाची भेट झाली इथं. चालले पाणी खाली प्यायचं मेंढक्याचं. हे मला 2 गोट चल. आता आम्ही गुढी जरा इथं गावात आल्या उभी केली. वा पीठ नाही, तिन्ही पण बिराडा पीठ नाही. ते 2-3 दिवस झाला असंच माळानेच आमचं वाडा म्हणजे येतो या गावात. काय जायना, गावात गेला तरी असं कुठं दाणं घ्यायला गावाना किंवा दळाय गावाना. दाणं होतं तर गोड्याव. बरं आहे ना पाहुणी बाई? ही पाहुणी बाई मोरगावची आहे, पालवी. पोरगी राखाची आहे. आड्याला त्या आ किती वर्षात ना आपली भेट झाली असं? 10 वर्षात ना आमच्या दोघीची भेट झाली या. गावाकडे निघाल्याच्या नंतर कुठंतरी अशी एकामेकाची भेट होती. आता यांच्या मेंढरा चरत होती इथं. मेंढ्या आहे त्या बंगल्याच्या कडेला आणि आमची वाटणी बिराडा चालल्यात. दळायला उभं राहिलो आम्ही तेव्हा मग ती आली आमच्याकडं. तर बाईने बिराड पाडलं दानासाठी. किती काढलं दावावं गोड्यावनं दाना काढ. दळायसाठी काय करायचं मग आता? पीठच नाही. जाग्यावर आणायचं होतं तर वर ठेवायची सोय नाही. मी ठेवलं होतं वर, मामा नेत्यान म्हणलं, पण मामा म्हणलं मला बी दळाय नाही गावाचं कुठं. मग डायरेक्ट वज खाली घेतलं दळण करायला, दळायला. पडशी होती का मावशी गोड्या? बाय काय दळण आहे तुमचं? हो होय वा काय दळण झालं का? किती पैसा झाला दादा? कसा किलो आहे? वज पाडून घातलं ना पार. उपाधीच राहिला असं तर काय झालं असतं आजच्या दिवस. गाड्या आल्या, गाड्या दुईकून गाड्या आल्या दुईकून. सागरला बी गोड्या बसवलाय आता. जरा खाला आम्ही. काय काय खाल्लं बाळा आपण? एक कुल्फी आणि एक कुरकुर खाला आम्ही दोघांनी, चौघांनी. मी, अर्चनानी, दीपानी, सागरनी. फुगलं ना आता? तुमची व्हिडिओ बघतो ना. बघता का? होय. तुमच्या आवाजाने बाहेर आले. आवाजाने बाहेर आला का? आवा इथं दळण टाकलाय जरा. पीठच नव्हतं आम्हाला. तिन्ही पण बिराडाव आमच्या. मग त्या आमच्या त्या आत्यांनी काय केलं, तिथनं जरा बाजरी विकत आणली. आमची होती पण त्यांनी विकत आणली जरा. आणि त्यांचं तर गोड्याचं वज पाडून दळण काढलं गोड्यातलं. गोड्यावर टाकलेली बाजरी. आता फोटो काढायचाय का? ही काढते का तुम्ही? काढता का? मग गोडा धरून या मला. पोराला पाडी न्या. पीठ नव्हतं त्यामुळे दळण टाकायला. मग इथं गिरण चालू दिसली रस्त्याच्या कडेला. तर मग म्हणलं दळूनच घ्यावं. मग संध्याकाळच्याला परत पीठ नाही ना, मग दळायला जायला लागला असं परत. गुढी उभी करून आम्हा बिराडा पाडून तिथं. हा फॅन आहे का? मला करमतच नाही. नाही करमत ना माझ्याशी. आली तू. होय बरे आहे ना? हात बघितला. हाय सगळं बाई आताच मागाशीच बंद केलं तुझं. होय लई दिवसांनी आली गाडी. बरे आहे ना? हा बरे बरे. तुझा रोज कार्यक्रम बघते रोज. होय बरी देवाने भेट केली आपली. मला ते बेल टाकता येत नाही. रोजचा तुझा कार्यक्रम मी रोज बघते. हो का? ही काय ताई पण बोलल्या. आम्ही सगळे बघतो बाणायचा कार्यक्रम. कुठे उतरली? आणि नाही आता पुढे चाललंय. आता कुठे चालली? आता इकडे तळेगाव तळेगावकडे चालली. मेंढर येतात आता मागणं. आता आम्ही मोर निघलो मेंढराची. आमची आताच भेट झाली. आणि मग इथं जरा दळायला थांबलो होतो. दळायला थांबले. अगं काय आली मग इकडे? आम्ही म्हणलं कोण आलं? मला आली म्हणे बाणाई आली म्हणलं बघू दे मला. होय
छान छान स्वयंपाक करतीस हा? हा मस्त बनवते. मस्त सगळं टाकतीस ग. हा लोणचं काय टाकतीस बाई. तुमचा आशीर्वाद लय वयाच्या मानात नाही करते पण नाही बा तुमचा आशीर्वाद आहे म्हणून आमचा खाईत बा. हा हाय, हाय. छान कार्यक्रम झाले तुझे. मी तर रोज बघते. हा ना पहिला बाणाईचा कार्यक्रम मग दुसरा. होय हो गाड्या येत्या त्या रस्त्याने मग म्हणलं कधीतरी भेट होईना. मग काय ती मला सांगायला आली. हा ना मी म्हणलं मला थांबा बघू. व्हिडिओ चालू केलास का? हा आता हिडिओ चालू आहे आता चाललंय मोर हा. जाल कुठे तळेगावला? येऊ का मग काय आता पुढंच मेंढराला चारीत चारीत आता इकडे सांगू ये. नाही नाही इकडे जायचं इकडं मग नाही रस्ता आहे बारीक बाय. हा चला पाहते तुझे व्हिडिओ. बर बर चला चला ताई पर त्या बिल्डिंगी दिसतात तिकडे जायचंय आम्हाला बिल्डिंगी पशी बरंच लांब आहे अजून मध्ये अंतर लय मोठा आहे हा त्याची लय आघाडी आहे दाणं घेऊन दळून आल्या माझ्यामुळे तरी पीठ भेटलं तुम्हाला ना तर भेटलंच असतं वाटत संध्याकाळी भातच शिजवायला लागला असता सगळ्या बिराडाव तिन्ही पण हा वडगावाला निघून बी दळण नसतं भेटलं खरंच सागर इकडं सर काय गारच्या नाही सागरला करू कोकरे चालले सोडा मामा कुत्रीला येतं बर का हा माहिती आहेत 10-15 दिसल्यात आम्हाला तर घेतलं बिराड सगळं पाडून आता इथं खाली जाग बी नाही राहिलं सगळ्या कंपन्या झाल्या तार कंपाऊंड झाली बंगल्या झाल्या मग बाण कसा का आजचा प्रवास परवा चांगला झाला हा पण लय यावं वर खाली नुसतं वाट होती ना हा ना गाडो मार्ग थोड्याची एक म्हणजे लय गाठ लागला असेल आणि पुन्हा उशीर झाला यायला तळाव आणि मग तिनं मोर बिराड पाडली पाणी सरपान बिराड लावलं निमा पसारा पडला होता आता गोळा आता ह्याला भुका लागली असेल कड्याला मग गेल्या तेव्हा म्हणलं भात आणलाय बनवून हा तर म्हणलं तू पण भात देते तुम्हाला काल मारल्यात पकी काल मारल्यात अर्चना कुठे अर्चना ती पा गेली पाण्याला आली नाही का हा येते ना. आज म्हणजे एकदम संगत पाण्याला गेल्याच्या नंतर काय होतं प्रत्येकाला थोडं थोडं भरून द्यायला लागतं ना मग मी एक जुड आणली अर्चनाला एक भरून आज म्हणजे माळा माळा प्रवास झालाय तर काय चढ उतरलेच लागला त्याला लय लागलं बाई लय लागलं नाही मोरच्या गावात आल्यानंतर पुन्हा गिरण रस्त्याच्या कडेला चालू होत पिठच नव्हतं आता त्याला तर इथं आल्याच्या नंतर बरंच असं हे काम असत आज दगडी कुठे भेटली दगडी त्या तिकडे गेलते का ते आणायला वा वा शाळूच याच्यात चिटोड बी नाही ज्वारी पेरली असते म्हणजे हिवाळ्यात ज्वारी वेळेचं पीक काढलं जात हा ते पाणीनं अर्चनाने पाणी आणलं उतरा ना तुम्हाला बी हा ना तुला पिटली का नाही कोणा तो बाय नाही तर मग परत आगाव घ्यायला लागेल अंगावर गेला वारं कसं सुटले नाही भेटलं चटकेरी पोर उच तुम्हाला सागर चावला सागरला नाही जाता आल्या जीसीबी जायचं आता मेंढर राहते उभी वाडीच्या मध्ये बिराड आहेत आमची चालले बाणाचे चूल पेटून घ्यायची आज नवीन मजल नवीन जागा नवीन चूल नवीन ठिकाण ए चूल पेटते कशी बघा थांबा हा पोरांना म्हणलं चूल कशी काय पेटते कशी पेटते अरे दिवा लागले आणि पेट असं ना एक टन आगाव घ्यायला लागते अंगावर घ्यायचं बारी येईन त्याला नाही पेटल्या की असं आयडिया चूल पेटवायला लागते
काय वाटतं जागा? तर मातीला वाटण दिवस झालाय चूल पेटवल्या. हा, सांगा बरं. बारकी लाकडं आहे की बाळा बारकी शेंड्याची शेंडे. आता मातीला वाटण दिवस आलाय इथं. हा ना, उगलाय उगलाय का? दम 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 दम. त्यांच्या मातीला. हे आता जाळ झाल्यावर खाली हा हा, येस तू पडल्यावर त्याला वाटत नाही तर उजेड कसं काय ते म्हणतोय दिवस उगलाय वाटण आता. काय होईल सागर? कुठं काय कुणाला वाटत? हा ना, सागर बी बराच चालत आला हवा. आज ना, जिथं वरंगाला लागेल तिथं उतरावला त्याला. कारण गोड्याचं वज येत असेल वशेंडाव. हा हा, मग काय चांगला चालला माहिती माहिती त्याचा काय म्हणला चालता चालता काय झालं बाळा तुझा वरंगात आला अच्छा देवा, पाय पंक्चर झाला पाय पंक्चर कंचा झालता आज? पाय पंक्चर हवा कुठं भरली मग बाबा? हवा भरली ते दुकान गावात आल्या पंक्चर कुठं काढली त्याची? वड गावात. ओढ गावात ना. पोरांना तुम्हाला जेवाय देऊ का? पोरं भुकेल्या ते. आता चहा ठेवून घेतला बाणाने, आता चहा घ्यायचा, बाकीच्या कामाला सुरुवात तोपर्यंत. इकडे बाय आपला स्वयंपाक करून ठेवतील, नंतर मग जेवायचं आणि मग रात्री परत पहारा पण करायला लागतो. कारण आता मेंढराला वाघर नाही, रात्रीचा चोर चिरीट, परत कुत्र्याची भीती, किंवा काय भागात गेल्यानंतर वाघ लांडगा याची पण भीती आहे. असं वेगवेगळ्या भागात गेल्यानंतर वेगळी भीती असते, आणि मग त्यासाठी आपल्याला पारा नक्कीच करावा लागतो. त्यासाठी कुत्रे आपले सावध असतात. अर्चना तिथं 2 ताटली आहेत ना ग. अर्चना तर काय खाली बसली ती उठानच वाटत पाणी आणून. बरं सागर आई पाणी बादा बादा किती 4 घ्या पाणी ना. 8 भांडी. ओ बाबा, आता हे पोरांसाठी जेवण तळावूनच घेऊन यावं लागते. पाणी जरा आणणीच लागते. लागते बाई. आणि तिथं चाललंय असला नवनीचा त्याच्यामुळे भरलं पटापटा, नाही तर कुठलं मग जरा पाणी भांडी भरायची म्हणलं पाणी फसा असल्या उरत पाणी कांच्या आधारावर घ्यायला लागते. मग काय त्या तिथं बिताड होतं. मी अर्चनाला 2-4 भांडी भरून दिली आड्याल, आणि मी आली येड्यावर दूर घेऊन जवळची जवळ म्हणलं जातो इकडून इकडच. जागा आवाज बंद, कालवा करायचा नाही. पोरांचं कसं आहे, जेवण भेटोस तर त्यांची म्हणजे गडबडच करायला लागते ना त्यांना. लागते पण आता काय भूक घ्यायला असतील ती पण. लय भुक्याली होती मगाशी दीपाने संग्रामने तर गोड्या वज पडता पडता खाल्या. हा ना, कालवा पोरं काम पण करते. शाळेत जायला उशीर झाला त्यांना, नाही होय मग जाय पोते आजपर्यंत गावाला घरी जाते ना आता. भरली भरली घेऊ का? घे दम दम न्यार घे न्यार घे न्यार घे. पोरांची गडबडच असते. बरोबर तुम्ही आणला होता अर्चना काळजीने भात. मग काय ते लागतं काळजीने आणाय रोजच. हा ना, रोज लागतं पंगत पडती पोरांची. भात जिरतो का समजा संपवतो. भात आहे काय त्रास आता स्वयंपाकाचं कालवा काय कालवण काय करायचं. तरच व्हायची वस्तू कोण नाही त्याला मऊ आहे. थोडी बघा गोड आहे गोडे लवकर बांधली पाहिजे ना, तर गोड्या पुन्हा जायची भीती.